नमस्कार मंडळी, रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। मी आज बनवणार आहे ओल्या तुरीच्या दाण्याचे वडे। रेसिपी थोडीशी वेगळी वाटत असेल पण चवीला अप्रतिम लागते। हिवाळा सुरू आहे, हिवाळ्यामध्ये तुरीच्या शेंगा भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात। बाजारामध्ये पहा छान छान अशा हिरव्यागार तुरीच्या शेंगा उपलब्ध आहेत। त्यामुळे या हिवाळ्यामध्ये वडे तुम्ही नक्की करून पहा। हे तुरीचे वडे बनवण्यासाठी तुरीच्या शेंगा अगोदर सोलून घ्यायच्या। पहा अशा प्रकारे सर्व शेंगा सोलून घ्यायच्या आहेत। साधारण या ठिकाणी मी 1 वाटी तुरीचे दाणे घेतलेले आहेत। त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यानंतर पाव चमचा जिरे घ्यायचे, थोडासा कढीपत्ता घ्यायचा। कढीपत्ता असाच कुणी खात नाही, त्यामुळे एखाद्या पदार्थात जर तो टाकला आणि बारीक केला तर कोणाला ओळखून सुद्धा येत नाही। त्यानंतर 5-6 लसूण पाकळ्या घ्यायच्या, थोडंसं आलं। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तुरीचे दाणे काढून घ्यायचे, त्यामध्ये हिरवी मिरची टाकायची, थोडासा कढीपत्ता टाकायचा, लसूण, आले टाकायचे, जिरे टाकायचे आणि हे आता मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। पाणी अजिबात घालायचं नाही, पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे। एकदम बारीक पेस्ट करायची नाही किंवा एकदम जाडसरही ठेवायचं नाही, मध्यम असं हे वाटण तयार करून घ्यायचं। पहा अशा प्रकारचं हे वाटण तयार करून घ्यायचं आहे। आता हे एका बाउलमध्ये काढायचं। आता यामध्ये अजून काही जिन्नस लागणार आहेत। पहा अर्धी वाटी बेसन पीठ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा, नंतर अर्धा चमचा पांढरे तीळ, पाव चमचा धनेपूड, पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, पाव चमचा ओवा, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ। जे तूर आपण बारीक करून घेतलेली आहे त्यामध्ये हे सर्व जिन्नस टाकायचे। तांदळाच्या पिठामुळे काय होतं तर वडे एकदम वरून कुरकुरीत होतात। त्याचबरोबर कांदा किंवा तीळ घातल्यामुळे, तिळामुळे काय होतं तर वडे दिसायला सुद्धा छान दिसतात आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात। ओवा घालत असताना नेहमी हातावरती अशा प्रकारे थोडासा चोळून घालायचा, म्हणजे त्याचा जो स्वाद आहे तो त्या पदार्थामध्ये पूर्ण उतरतो। आणि बारीक चिरलेली कोथिंबीर भरपूर घालायची। चमच्याने हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला। त्यानंतर पाणी न घालता हे हाताने छान मळून घ्यायचं आहे, पाणी अजिबात घालावं लागत नाही। अशा प्रकारे एकसारखं हे मळून घ्यायचं आहे। तुम्हाला जेवढ्या प्रमाणात हे तुरीचे वडे बनवायचे आहे तेवढ्या प्रमाणात साहित्य कमी जास्त करू शकता। हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे पीठ हाताला चिकटत नाही। आणि याचे आता मध्यम आकाराचे वडे तयार करून घ्यायचे आहेत। अगदी जास्त मोठे सुद्धा करायचे नाहीत, नाहीतर वरून तळले जातात आणि आतमध्ये तसेच कच्चे राहतात। त्यामुळे बनवत असताना वडे नेहमी मध्यम आकाराचे बनवायचे, जास्त एकदम पातळ नाही किंवा जास्त जाडही नाही। तयार केलेलं मिश्रण जर पातळ वाटत असेल तर त्यामध्ये थोडंसं बेसन पीठ ऍड केलं तरी सुद्धा चालेल। प्रत्येक वेळी तुरीच्या दाण्याची आमटी किंवा सुकी भाजी करून खाण्यापेक्षा अशा प्रकारचे वडे नक्की एकदा करून पहा, खरंच चवीला खूप म्हणजे खूप छान लागतात। अशा प्रकारे मी उरलेले सर्व वडे तयार करून घेतलेले आहेत। गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवायची, त्यामध्ये तेल टाकायचं। तेल छान गरम झालं की त्यामध्ये बसतील तेवढे वडे तेलामध्ये सोडायचे आहेत। साधारण 3 ते 4 वडे एका वेळी तळून होतात। वडे सोडल्यानंतर 1-2 मिनिट अजिबात हलवायचे नाहीत। 2 मिनिटांनंतर वडे पलटी करायचे, दोन्ही बाजूनी खमंग छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। वडे भाजत असताना गॅसची फ्लेम मध्यम ते मंद ठेवायची, म्हणजे वडे आतपर्यंत तळले जातात, नाहीतर वरून तळले जातात आणि आतमध्ये तसेच कच्चे राहतात। त्यामुळे मध्यम ते मंद आचेवरती वडे तळून घ्यायचे। पहा रंग सुद्धा खूप छान आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत होतात वरून। अशा प्रकारे हे उरलेले सर्व वडे तळून घ्यायचे आहेत। अशा प्रकारचे ओल्या तुरीच्या दाण्याचे वडे तुम्ही नाश्त्यासाठी खाऊ शकता किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता। टोमॅटो सॉस बरोबर किंवा खोबऱ्याच्या चटणी बरोबर, शेंगदाण्याच्या चटणी बरोबर हे वडे अप्रतिम लागतात। नक्की तुम्ही करून पहा। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनलला पटकन सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।